नमस्कार, न्यूज 24 परभणी वार्तामध्ये आपले स्वागत। मी शिवाजी चव्हाण। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। युवा सेना बार्शी जिल्हा सोलापूर यांच्या वतीने बार्शी तहसील कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढून फडणवीस सरकारच्या नाकर्तेपणाचा जागर मांडला। बार्शी तालुक्यातील युवा शेतकरी व शहरातील युवा शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात जमलेला होता। बार्शी शहरातून आक्रोश मोर्चा काढून तहसील कार्यालय बार्शी येथे माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले। या मोर्चाचे समारोप तहसील कार्यालय बार्शी येथे झाला। तहसील कार्यालयासमोर सभा घेण्यात आली। या सभेत फडणवीस सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, शेतकऱ्यांना पीक विमा ताबडतोब देण्यात यावा, शेतमालासाठी सरकारने हमीभाव निश्चित करावा, शेतीसाठी 24 तास वीज उपलब्ध करून द्यावी आदी मागण्या युवा सेनेच्या जन आक्रोश मोर्चात करण्यात आल्या। तसेच महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी जे शेतकऱ्याविषयी बेताल वक्तव्य केले आहे त्याचा देखील निषेध व्यक्त केला आहे। आक्रोश मोर्चाच्या समारोप सभेत माननीय विनायकराव घोडके, माजी सरपंच हर्षवर्धन पाटील, राजेश पवार, आनंद काशीद आदी मान्यवर युवा नेत्यांनी युवा शेतकरी मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन केले, अशी माहिती आमचे बार्शीचे प्रतिनिधी आतिश पालके यांनी कळवली आहे। आपण जर न्यूज 24 परभणी वार्ता चॅनलला नवीन असाल तर आजच लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा, शेअर करा व आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा। बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहूयात युवा सेना बार्शीच्या जन आक्रोश मोर्चाचे काही क्षणचित्रे। खर्च करतोय, मुलांच्या लग्नासाठी खर्च करतोय आणि मौज मजा मस्तीसाठी हा मिळालेला पैसा जो आहे तो शेतकरी करतोय। एवढं बेजबाबदारपणे विधान करणारा हा कृषी मंत्री त्या सरकारनं दिलाय, म्हणजे सरकारचं नक्की चाललंय काय? ह्याच्या अगोदरचे कृषी मंत्री या ठिकाणी दिले कोण होते? धनंजय मुंडे, त्यांच्याच पक्षाचे सदस्य असलेले आमदार सुरेश धस यांनी त्यांचा सुद्धा 5,000 कोटीचा भ्रष्टाचार विम्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी काढला गेला। मग नक्की सरकारला कशामुळे अशी माणसं द्यायची आहेत? का सरकारला नक्की सर्वांनाच फसवायचं आहे? एक तर त्या सरकारचं धोरणच एवढं चुकीचं आहे की सर्वांना फसवून हे सरकार सत्तेवरती आलंय। आमच्या लाडक्या बहिणींना भुरळ पडली, आमच्या लाडक्या बहिणींना फसवलं गेलंय, त्यांच्या माध्यमातून या सरकारची निर्मिती झाली। आज लाडक्या बहिणींची सुद्धा अवस्था काय केली त्यांनी? 25 लाख महिला आज त्यांनी दिलेल्या पूर्ण विधानसभेच्या अगोदर ज्या लाडक्या बहिणींचं योजना मध्ये अनुदान मंजूर केलं होतं त्यातल्या 25 लाख महिला कमी केल्यात। म्हणजे सरकार येईपर्यंत तुम्ही अनेक घोषणा करणार आणि सरकार आल्यानंतर केलेला जाहीरनामा आणि दिलेल्या घोषणा जर तुम्ही विसरणार असाल तर तुमच्यासारखी नालायक माणसं फक्त तुम्हीच, मी छत्ती ठोकपणे या ठिकाणी सांगतोय की अशा पद्धतीचं फसवायचं, आपलं सरकार येत ना असं ठरवायचं आणि लोकांना आमिष दाखवायची। शेतकऱ्याच्या बाबतीत तर न सांगण्यासारख्या गोष्टी आहेत। मी आभार या आपले तुळजापूरचे धाराशिवचे आमदार आहेत पाटील साहेब, त्यांनी गेल्या विधानसभेमध्ये एक जाहीरनाम्याची पुढं आणि आता सध्याचे जे मुख्यमंत्री आहेत सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस त्यांनी विधानसभेच्या अगोदर ज्या पद्धतीनं भाषण त्या ठिकाणी केलं, जो जाहीरनामा त्या ठिकाणी दिला, त्यांनी विधानसभेच्या पटलावरती तो जाहीरनामा पूर्णपणे मांडला गेला। त्याच्यामध्ये असं दिलं होतं की येणाऱ्या सरकारमध्ये या ठिकाणी राज्य सरकारच्या विरोधात आणि जे काल परवा गेल्या आठवड्यामध्ये जे कृषी मंत्र्यांनी जे बेताल वक्तव्य केलं त्या वक्तव्याच्या निषेधार्थ या ठिकाणी युवा सेनेच्या माध्यमातून या ठिकाणी निषेध करण्यासाठी या ठिकाणी मोर्चाचं आयोजन केलं होतं। वास्तविक पाहता आज या ठिकाणी युवा सेनेच्या वतीनं तिरडे आंदोलन या ठिकाणी आयोजित केलं होतं। या सरकारचं श्राद्ध घालायचं होतं, तिरडी काढून या ठिकाणी या सरकारला नेस्तनाबूत करायचं होतं। पण या सरकारच्या जुलमी आदेश या कलेक्टर साहेबांनी या ठिकाणी कलम लागू करून जिल्ह्यामध्ये जमावबंदी असेल किंवा विविध राज्य सरकारच्या विरोधातील आंदोलनं असतील या आंदोलनाला मज्जाव घातलेला आहे। तरी या ठिकाणी या आंदोलनाचा मज्जाव या ठिकाणी बार्शी तालुक्याच्या युवा सेनेनं जुगारून या ठिकाणी भव्य असा मोर्चा या ठिकाणी आक्रोश मोर्चा काढलेला आहे। मी या ठिकाणी काल परवा जे या महाराष्ट्र सरकारला जे कृषी मंत्री लाभलेले आहेत मी फडणवीस साहेबांना विनंती करतो, या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत सगळ्यात निर्बुद्ध असे कृषी मंत्री लाभलेले आहेत
या कृषी मंत्र्याला कर्जमाफी केल्यानंतर शेतकऱ्याला मिळते का बँकांना मिळते, हा जो प्रश्नच माहीत नसेल तर या कृषी मंत्र्याचं करायचं काय? आम्ही फडणवीस साहेबांना विनंती करतो या आक्रोश मोर्चाच्या वतीनं, तुम्ही या निर्बुद्ध अशा कृषी मंत्र्याला तात्काळ राजीनामा घेऊन दुसरा कृषी मंत्री नेमावा. आपण ज्या कृषी मंत्र्याच्या बुडाखाली अंधार आहे, ज्यांना उत्पन्नाचा दाखला काढून सदनिका घेण्या एवढंही कर्जमाफी किंवा राज्य चालवणं आणि कृषी पदाचा कार्यभार सांभाळावा हे सोपं वाटतं का? त्यामुळे या फडणवीस साहेबांना विनंती आहे की तुम्ही या ठिकाणी तर तात्काळ राजीनामा तर कृषी मंत्र्याचा घ्यावाच, परंतु आपण सत्तेत येण्यापूर्वी जे आश्वासन दिलेले आहेत या आश्वासनाची पूर्तता करावी. अन्यथा या पुढील काळात राज्यभरात जो उद्रेक होईल, काल परवा गॅसचा 50 रुपये दर तुम्ही वाढवला. कशासाठी तुम्ही दर वाढवतात? पेट्रोलवर 2 रुपये तुम्ही वॅट वाढवले. जर तुम्ही सत्तेत येण्यासाठी आश्वासन देणार आणि पुढील काळात तुम्ही त्याची वचनपूर्ती किंवा आश्वासनपूर्ती करणार नसाल तर या पुढील काळात राज्यभर युवा सेनेच्या माध्यमातून असाच उद्रेक राहील. या पुढील काळातही बार्शी तालुक्याच्या वतीनं, बार्शी युवा सेनेच्या वतीनं पुढील काळातही असंच उग्र आंदोलन. मी या ठिकाणी प्रशासनाला विनंती करतो, तुम्ही किती जरी युवा सेनेला मज्जाव केला आणि तुम्ही जरी धमकी दिली किंवा या पुढील काळात तुमच्यावर गुन्हे दाखल केले, अशा असंख्य गुन्हे दाखल करायला युवा सेना या ठिकाणी सक्षम आहे. काय होईल? तुम्ही गुन्हे दाखल केले तर काय तरुणांना अडचणी येतात. शिवसेनेचा तो एक आत्मा आहे, गुन्हा दाखल झाल्याशिवाय शिवसैनिक होऊच शकत नाही. त्यामुळे तुम्ही कितीही गुन्हे दाखल करून घेतले आणि गुन्हे दाखल केले तरी पुढील काळात या ठिकाणी शिवसेना आणि युवा सेना कुठंही मागं पुढे पाहणार नाही. मी या ठिकाणी काल परवा तहसीलदार साहेब प्रांत साहेबांनी दौरा केला, अवकाळीचा दौरा केला. मी तहसीलदार साहेबांना विनंती केली, तुम्ही नुसता दौरा हा फोटो सेशनसाठी केला का? तुम्ही कोणता आदेश दिलाय तहसीलदार साहेब की कोणत्या तलाट्याने या ठिकाणी पंचनामे केलेत? कोणत्याही प्रकारचं तुम्ही पंचनामे करत नाहीत, काही करत नाहीत. फक्त फोटो सेशन पुरतं तुम्ही तिथं जातात आणि फक्त पेपरला बातमी देणे आणि यापुरतं तुम्ही मर्यादित ठेवतात. तुम्ही शेतकऱ्याची चक्क फसवणूक करतात. यापूर्वीच्या काळात सुद्धा बरेच आंदोलनं झालेले आहेत. आजचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. नमस्कार.